नमस्कार, माझ्या स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण 4 ते 6 महिन्याच्या लहान बाळासाठी ससा टोपी कशा पद्धतीने शिवायची ते पाहूया। तर इथे मी चौकोनी कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्याची रुंदी 14 इंच घेतली आणि उंची जी आहे ती 8.5 इंच इथे घेतलेली आहे। इथे मी अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही कट करून घेतलेले आहेत, कारण इथे आपल्याला इनविजिबल पद्धतीने ही टोपी जी आहे ती शिवून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी ब्लाउज पीस सरळ ठेवलं आणि त्याच्यावरती उलटं जे आहे ते अस्तर ठेवून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे तीनही कडांना व्यवस्थित पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो बॉटमचा भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे। तो कशासाठी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। इथे मी व्यवस्थित जे आहे ते अस्तर आणि ब्लाउज पीस अटॅच करून घेतलं। त्यानंतर जी आपण बाजू ओपन ठेवली होती तिथून आपल्याला हे अस्तर आणि मेन पीस पलटी करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला याचे कॉर्नर जे आहेत ते फिनिशिंगने बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे मी व्यवस्थित दोनही कॉर्नर बाहेर काढून घेतले। आता आपल्याला चारही साइडला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला या कापडाचं मध्य काढून घ्यायचं आहे आणि त्या मध्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे। आणि मध्यावरती मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपले कॉर्नर जे आहेत वरच्या साईडचे जिथे आपण पलटी करून घेतले होते ते अशा पद्धतीने सेट करायचे की खालची जी बाजू आहे ती थोडीशी तिरकस राहील। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे कॉर्नर जे आहे ते दोनही सेट करून घेतलेले आहेत जिथे आपण मध्य मार्किंग केला होता तिथे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली। त्यानंतर आपल्याला आतली बाजू जी आहे ती बाहेरच्या बाजूला पलटी करून घ्यायची आणि त्याला सुद्धा आपल्याला एखाद्या टोकदार वस्तूने त्याची जी वरचे कॉर्नर्स आहेत ते बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे याचे जे कान आहेत, म्हणजे सशाची टोपी आपण बनवतो ना, तर सशाचे कान जे आहेत ते इथे आपले रेडी झाले। इथे आपल्या सशाचे कान जे आहेत ते रेडी झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे एक काठ घ्यायचा आहे। इथे मी कॉन्ट्रास्टमध्ये काठ घेतलेला आहे पर्पल कलरचा। तुम्हाला जर सेम कलरचा हवा असेल तर तुम्ही सेम कलरचा इथे पॅच रेडी करून लावू शकता। तर इथे मी काठ घेतला, तो मध्यातून फोल्ड केला आणि त्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर तो काठ जो आहे तो आपल्याला आतल्या साईडला अशा पद्धतीने वरती सेट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं रुंद करायची वरचा जो भाग आहे तो, आणि त्यानंतर आपल्याला इथे तिरकस मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने जी आहे फिनिशिंगने शिलाई देऊन घेतलेली आहे। इथे मी व्यवस्थित काठ जोडून घेतला। त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला जो काठ उरतो तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्याला हात शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे बॉटम साईडला प्लेट्स द्यायच्या आहेत, तर त्यासाठी इथे मी मध्य मार्किंग करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही साईडला प्लेट्स द्यायच्या आहेत। इथे जर तुमच्याकडे तुमच्या बाळाचं माप असेल तर माप कसं घ्यायचं, तर आपला एक कान घ्यायचा बाळाचा, तर त्या कानाच्या मागच्या साईडहून आपल्याला दुसऱ्या कानापर्यंत जेवढं माप येतं
तेवढं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे। तुम्हाला जर एक्स्ट्रा हवं असेल तर कानाच्या थोडासा पुढे पण तुम्ही मार्किंग करून म्हणजे माप घेऊ शकता आणि तेवढं माप इथे आपल्याला घेऊन बाकीच्या उरलेल्या भागाला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साइडला फिनिशिंगने अगदी 4-4 ज्या आहेत त्या प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपल्याला कानाला बांधण्यासाठी एक पट्टी अटॅच करावी लागणार, तर ती पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते आपण पाहूया। इथे मी 1.5 इंच उंची आणि 14 इंच डबल फोल्ड करून जी आहे ती आपल्याला रुंदी घ्यायची आहे, म्हणजे 28 इंचाची इथे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या पट्टीचा मध्य काढायचा आहे आणि आपल्याला जी टोपी आहे त्या टोपीचा पण अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता मी टोपीचा मध्य मार्किंग करून घेतला। त्यानंतर जी पट्टी आपण घेतली होती ती अशा पद्धतीने मध्यावर ठेवायची आणि आपल्याला बॉटम साइडला अर्ध्या इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित पट्टी जी आहे ती टोपीला अटॅच करून घेतली। त्यानंतर आपल्याला ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्याला अजून एक शिलाई इथे देऊन घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित फिनिशिंगने पट्टी जी आहे ती आपल्या टोपीला अटॅच करून घेतलेली आहे। आपली ससा टोपी इथे रेडी झालेली आहे। 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी ही एकदम व्यवस्थित बसते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता। थँक यू।